जागतिक बाजारात तुटवडा निर्माण झाल्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्या संदर्भातली एका दिवसामध्ये चांदी 11,000 रुपयांनी महागलेली आहे आणि चांदीचा भाव आता 1,80,000 रुपये प्रति किलो असा झालेला आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये तर चांदी आता दुसऱ्यांदा 11,000 रुपयांनी महागली आहे। वाहनांच्या वेगवेगळ्या भागासह इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये चांदीचा वापर हा केला जातोय, त्यामुळे चांदीची औद्योगिक मागणी वाढली आहे। त्यामुळे जगभर चांदीचा हा तुटवडा निर्माण झालाय। चांदीच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आणि दुसरीकडे सोन्याच्या किमतीत सुद्धा विक्रमी वाढ होत चालली आहे। सोन्याच्या दरामध्ये काल 1,700 रुपयांची वाढ झाली आणि सोनं प्रतितोळा 1,24,700 रुपयांवर पोहोचले। तर चांदीच्या दरामध्ये ही वाढ का होती एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। जागतिक औद्योगिक मागणी चांदीसाठी वाढलेली आहे। चांदीच्या मागणीपेक्षा पुरवठा हा कमी आहे। गुंतवणूकदारांचा कल चांदीच्या खरेदीकडे अधिक आहे। जगातली राजकीय आणि आर्थिक अस्थिरता हे एक मुख्य कारण आहे। इलेक्ट्रिक वाहन सौर क्षेत्रामध्ये चांदीचा वापर हा वाढलेला आहे। तर आपण पहा कशा प्रकारे चांदीची दरवाढ झाली। गेल्या 5 वर्षातली 13 ऑगस्ट 2020 मध्ये 4,000 रुपये चांदी वाढली आणि 67,500 रुपये प्रति किलो असा दर होता। त्यानंतर 2022 4 ऑक्टोबरला 5,000 रुपयांनी दरवाढ झाली, 62,000 असा चांदीचा दर झाला। चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उतार आपल्याला दिसतातच। तर 5 एप्रिल 2023 मध्ये दर होता 2,900 नी दरवाढ होऊन 75,000 रुपये प्रति किलो झाला आणि 23 ऑक्टोबर 2024 जर ही आकडेवारी पाहिली तर 1,500 रुपयांची दरवाढ होऊन 1,00,000 रुपये असा प्रति किलो चांदीचा दर झाला आणि 27 सप्टेंबर 2025 ला 3,800 रुपयांची दरवाढ झाली आणि चांदीचा प्रति किलो दर 1,44,000 पोहोचला। तर चांदीच्या दरामध्ये ही कशी वाढ होत गेलेली आपण पाहतोय क्रमाक्रमाने आणि आता 1,80,000 रुपये प्रति किलो असा चांदीचा दर आहे। ऑक्टोबर महिन्यातली ही दरवाढ पहा 11,200 अशी थेट दरवाढ झाली। 1,64,000 रुपये प्रति किलो चांदी झाली। 10 ऑक्टोबर 2025 ला 3,000 रुपयांची परत दरवाढ झाली आणि चांदी गेली 1,67,000 वर। 11 ऑक्टोबर 2025 ला पुन्हा दर 2,000ची दरवाढ झाली आणि 1,69,000 प्रति किलो असा चांदीचा दर झाला आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर 11,000नी पुन्हा दरवाढ झाली आणि 1,80,000 केवळ आता 20,000 कमी आहे 2,00,000 रुपये हा दर गाठण्यासाठी। त्यामुळे चांदीची ही दरवाढ ज्या टप्प्यानं ज्या गतीनं होती आहे ते पाहता लवकरच हा टप्पा सुद्धा चांदी पार करेल यामध्ये शंका नाही।